हाय फ्रेंड. तर माझ्या आता म्हणजे झाडाची फांदी आहे ती भोकरीची आहे आणि मागे जे झाड आहे ते पण भोकरीचं आहे. तर मस्त फळं आलेले आहे त्यांना. तर ह्या फळांची गावाकडे भाजी बनवली जाते, वर्षभर खाता येईल अशा प्रकारे साठवून ठेवली जाते. तर जेणेकरून कधी पण भाजीची कमी पडली तेव्हा लगेच भाजी बनवता येईल अशा प्रकारे ठेवली जाते. तर मी काढून घेतो सगळी फळं. वरती चढलेलो आहे तर मी सगळी फळं काढून घेतो. मी एक पिशवी आणली आहे वरतीच. मस्त बाज आलेला आहे वरती. भोकरं आपली काढून झालेली आहेत बऱ्यापैकी भरपूर. पाणी गरम होण्यासाठी ठेवलं आहे, त्याच्यामध्ये भोकरं टाकू. याच्यामध्ये फक्त हळद टाकतो. हळदीमुळे बुरशी वगैरे लागणार नाही त्याला. भोकरं शिजलेले आहेत, आता याला काढून घेऊ. भोकरं शिजलेले आहेत मस्त. तर याचा एक छिलका काढायचा, त्याच्यामध्ये बिया असते ती काढायची, त्या फळाचे 2 भाग करायचे आणि ते ठेवायचे. आता हे आपल्याला उन्हामध्ये सुकवायचे. भोकरं साफ करून झालेले आहेत पूर्णपणे. तर याला चिकटपणा असतो, त्यामुळे गरम पाण्यामध्ये त्याची बिया वगैरे बाजूला करायच्या. भोकरं मस्त सुकलेले आहेत आता. तर याला जेव्हा भाजी बनवायला वाटेल तेव्हा याला गरम पाण्यामध्ये टाकलं जाईल आणि परत जी जशी असतात तशी होतील आणि भाजी सुक्या भाजीसाठी रेडी होतील.